दिवाळीचा फराळ आणि त्यात चकली नाही असं होणारच नाही. तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान काटेशीर अशी चकली आहे. रंग बी सुरेख आलेला आहे. अप्रतिम चकल्या झालेल्या आहेत आणि ह्या चकल्या बिना भाजणीच्या आहेत. भाजणी वगैरे काही केलेली नाही. आपले साधे राशनचे जे जाड तांदूळ असतात ना, त्या तांदूळाचं छान गिरणी धरून पीठ तयार करून आणले आणि त्या पिठापासून ह्या चकल्या बनवलेल्या आहेत. चकल्या बनवण्यासाठी एका परातीमध्ये मी इथे ग्लासचं मेजरमेंट घेतलेलं आहे. त्या ग्लासनी 4 ग्लास इतकं तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपली मैद्याची चाळणी असते ना, त्या चाळणीनं व्यवस्थित चाळून घ्यायचं. अजिबात कोणतीही भाजणी करायची गरज नाही आणि त्याबरोबरच खूप जास्त मोजमापसुद्धा करायची गरज नाही आहे. ज्या प्रमाणात आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत तितकं तांदूळाचं पीठ घ्यायचं. मी इथे 4 ग्लास तांदूळाचं पीठ घेतलं होतं. ज्या ग्लासनी तांदूळाचं पीठ मोजून घेतलं त्याच ग्लासनी यामध्ये 3 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही 4 पट जर तांदूळाचं पीठ घेतलं असेल तर 3 पट पाणी घालायचं. आता गॅसवरती ठेवून एक उकळीसाठी बाजूला ठेवून देऊयात. आता ज्या ग्लासने आपण तांदळाचं पीठ मोजलं होतं त्याच ग्लासनी अर्धा ग्लास इतकं फुटाणे घेतलेले आहेत, म्हणजेच डाळवं. आता ते मिक्सरवरती आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे. फक्त अर्धा ग्लास फुटाणे घ्या, चालेल, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. आता छान मिक्सरवरती फिरवून त्याची पावडर बनवून घेऊयात. तयार करून घेतलेली पावडर आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये मिसळायची आहे. तर ते असं न मिसळता परत चाळणीमध्ये टाकून छान चाळून मिसळून घेऊयात, जेणेकरून त्याचे कोणतेही मोठे भाग असतील तर मग नंतर आपण चकली बनवताना ते साच्यामध्ये अडकणार नाहीत. आता यावरती मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि त्याबरोबरच 1.5 चमचा जिरं घातलेला आहे आणि 1 चमचा ओवा घालणार आहे हाताने चळून. हे जे सांगत आहे पूर्ण जिन्नस तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, काही हरकत नाही. थोडंफार कमी झाले तरी तुमच्या चवीनुसार तुम्ही घ्या. मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून हे पूर्ण कोरडे जिन्नस छान असं मिसळून घ्या. यामध्ये मी तेलाचं मोहन घातलेलं नाही आहे. जर तुम्हाला खूप जास्त क्रिस्पी हवी असेल तर यामध्ये थोडंसं लोणी घाला. 1 पाव वाटी लोणी घातलं तरी छान असं बनतील. मी इथे आता गरम झालेलं पाणी यामध्ये थोडं थोडं घालून आपण ज्वारीच्या भाकरीसाठी कसं उकड केल्यासारखं छान मिसळून घेतो ना, तशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे पूर्ण पीठ मिसळून घ्यायचं आहे. अगदी आबडधोबड मिसळायचं, खूप जास्त चुरायचं वगैरे काही गरज नाही. ह्या चकल्या अजिबात तेलकट होत नाहीत. आता छान असं थोडं थोडं पाणी घालत जितकं पाणी घातलं मिसळून झालं की ते भाग थोडंसं बाजूला ठेवून द्या आणि उरलेलं कोरडे पीठ घ्यायचं, त्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून छान असं मिसळून घ्यायचं. पाणी खूप गरम आहे. स्पॅच्युलाने हलक्या हाताने छान आरामाने व्यवस्थित मिसळून घ्या. अंगावरही येऊ शकतं, हाताला लागू शकतं, त्यासाठी स्पॅच्युलाने व्यवस्थित आरामाने मिसळून घ्या. मिसळून घेतल्याच्या नंतर जसं जसं पीठ मिसळलं गेलं ना, ते पीठ बाजूला करायचं आणि ते बाजूला ठेवून हाताने थोडंसं प्रेशर देऊन दाबून बाजूला ठेवून द्यायचं. म्हणजे त्यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे ते गरमामुळे छान असं पीठ फुललं जातं. आता आपल्याला ज्या प्रमाणात चकली बनवायची आहे थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि थोडासा पाण्याचा हात किंवा पाणी घेऊन छान असं पीठ मळून घ्यायचं. पिठाचा थोडा थोडा भाग घेऊन छान असं पीठ चुरून घ्या. म्हणजे पूर्ण पीठ एकदाच चुरून ठेवू नका. जसं लागेल तसं थोडं थोडं पिठाचा भाग घ्यायचा आणि अशा प्रकारे छान असा गोळा तयार करून घ्यायचा. उरलेल्या पिठावरती एक प्लेट झाकून टाका किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून त्याच्यातही झाकून ठेवू शकता. तयार करून घेतलेला पिठाचा गोळा चकलीच्या साच्यामध्ये घालायचा आणि छान असं आपल्या चकल्या इथे तयार करून घ्यायचा. चकली अजिबात तुटत नाही, छान असे व्यवस्थित आकार येईल आणि काटेदार छान असे आपल्या इथे चकल्या आपण एका प्लेटवरती करून घेऊयात. जोपर्यंत आपण चकल्या बनवून घेऊयात तोपर्यंत बाजूला गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं आणि चकली तळताना तेल छान असं गरम असायला हवं. हे पहा, इथं मी अशा प्रकारे चकल्या टाकून घेतल्यात. आपण तळून घेऊयात. तेल छान गरम झाले. आता गरम तेलामध्ये चकल्या घालायच्या आणि 1 ते 2 मिनटाच्या नंतर गॅसचा फ्लेम थोडंसं कमी करून टाका आणि गॅसचा फ्लेम ॲडजस्ट करत
छान आलटून पलटून दोन्ही बाजूनी खरपूस असा रंग येऊपर्यंत चकल्या तळून घ्यायच्या. तर सुरुवातीला तुम्ही चकली घालताना तेव्हा तेलाचे बुडबुडे तुम्ही इथं पाहू शकता कशा प्रकारे दिसत आहेत. ते चकली भाजल्याच्या नंतर तेलाचे बुडबुडे कमी होऊन जातात आणि चकली हलकी होते. तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे चकल्या तळून घ्यायच्या आहेत. एकदम छान अशा तळून झालेल्या आहेत. आता मी ह्या चकल्या बाजूला काढून घेते. तुम्ही ह्या दिवाळीला अशा प्रकारे एक वेळा चकल्या करून ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.